राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं कौतुक केलं। विधानसभेचं रूप राहुल नार्वेकरांनी बदललंय। एखाद्याला उत्तम दूरदृष्टी असेल तर कसा बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण राहुल नार्वेकर आहेत, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटलांनी केली। तर राहुल नार्वेकरांनी देखील माझे देखील बरं जाईल असं असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं। त्यापूर्वीचं विधानसभा आणि नार्वेकर साहेबांनी दुरुस्त केलेली विधानसभा ही बघण्यासारखी आहे। एखाद्याला उत्तम दृष्टी असली की कसा बदल होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नार्वेकर साहेबांची मागच्या काही वर्षाची कारकीर्द आहे। आणि त्यामुळं ते आज आमच्या सगळ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला। तुमच्या सगळ्यांचे आभार की त्यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे हे अधिवेशन माझं बरं जाईल। माझं पण बरं जाईल असं वाटतं। बातमी आहे प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातली। प्रशांत कोरटकर आज पत्रकार परिषद घेऊ शकतात। नागपुरामध्ये कोरटकर पत्नी आणि वकिलासह माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। आधी कोल्हापूर मग नागपूर असा गुन्हा दाखल झाला आणि अजून एका ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे प्रशांत कोरटकर याच्यावर। कोल्हापूरमध्ये जामीन अर्ज केला होता। त्या जामीन अर्जावर प्रशांत कोरटकरांना 10 मार्चपर्यंत अटक करू नका असं कोर्टानं म्हटलंय। त्यावर आज ते पत्रकार परिषद घेऊ शकतात असं समोर आलंय। प्रशांत कोरटकर, त्याची पत्नी पल्लवी कोरटकर आणि वकील हे एकत्रित येऊन पत्रकार परिषद नागपुरामध्ये घेतील असं कळतंय। किती वाजता कुठे पत्रकार परिषद हे अजून समोर आलेलं नाही। दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी प्रशांत कोरटकरवर निशाणा साधला। कोरटकरचं आधीचं नाव अब्दुल असेल असं म्हणून त्याने हे वक्तव्य केलं शिवाजी महाराजांबद्दल असं नितेश राणे म्हणाले। कारण महाराष्ट्रातील कुठलाही हिंदू छत्रपती शिवरायांबद्दल वाईट बोलूच शकत नाही असं नितेश राणे म्हणाले। कोरटकर कुठल्याही बिळात लपला तरी त्याला शोधून काढलं जाईल, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही असं नितेश राणे म्हणाले। अहो, या देवाभावीच्या राज्यामध्ये ना सापडत नाही असं वाक्य नाही कुठे ना। त्याला कुठल्याही बिळामध्ये अगर लपला असेल ना तर त्याला बाहेर काढू, तुम्ही चिंता करू नका। हे आमच्या देवाभाऊंचं राज्य आहे। इथे कोणीही महाराजांचा अपमान करून कोणालाही आम्ही सोडणार नाही, मग तो कोणी असो। कदाचित त्या कोरटकरचं पहिलं नाव अब्दुल असेल म्हणून कोण अशाच प्रकारचाच माणूस महाराजांच्या विरोधात बोलू शकतो। कुठलाही हिंदू बोलू शकणार नाही, कारण तो अब्दुल कोरटकर असेल त्याचं नाव म्हणून होत असेल तर।